नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे मायक्रोसॉफ्ट अझ्युर आणि त्यावरील खर्चाचं व्यवस्थापन. हो, खूप महत्वाचा विषय आहे. आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक मॉड्यूल आहे जे आपल्याला मदत करेल. पण खरं सांगायचं तर अझ्युरमध्ये शिरल्यावर मला नेहमी असं वाटतं की आपण एका विशाल डिजिटल शॉपिंग मॉलमध्ये आलोय. हा, बरोबर आहे. हो, आणि प्रत्येक सेवेचा एक वेगळा टॅग आहे. आणि महिन्याच्या शेवटी बिल किती येईल याचा काहीच अंदाज नसतो. भीती वाटते थोडी. अगदी बरोबर. आणि हे बिल म्हणजे आपल्या विजेचा बिलासारखं आहे. मीटर सतत फिरत असतो. बरोबर. आपण फक्त लाईट लावून विसरलो तरी बिल येतच राहतं ना. हो, अगदी. तर क्लाउडमधला खर्च व्यवस्थापित करणं म्हणजे फक्त बिल आल्यावर पैसे भरणं नाही, तर तो मीटर कसा फिरतोय यावर सतत लक्ष ठेवणं आणि गरज नसताना तो बंद करणं. म्हणजे रिॲक्टिव्ह होण्याऐवजी प्रोॲक्टिव्ह व्हायचं. अगदी. खर्चाची एक संस्कृती कशी तयार करायची यावर आपण बोलणार आहोत. चला, म्हणजे बिल पाहून धक्का बसण्याऐवजी आपणच बिलाला नियंत्रित करायचे. चला तर मग या खर्चाच्या चक्रव्यूहात शिरूया. आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सोपा करूया. तर माझा पहिला प्रश्न, हा मीटर नक्की कशामुळे फिरतो? म्हणजे ॲझ्युरवर खर्च कशावर अवलंबून असतो? उत्तम प्रश्न. हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधीच्या आणि आत्ताच्या पद्धतीतला फरक बघावा लागेल. ओके. पूर्वी कसं, कंपन्या स्वतःचे सर्व्हर विकत घ्यायच्या, म्हणजे कॅपेक्स, भांडवली खर्च. म्हणजे स्वतःची गाडी विकत घेण्यासारखं. अगदी. पण ॲझ्युर म्हणजे ऑपेक्स, ऑपरेशनल खर्च. म्हणजे आपण भाड्याची गाडी वापरतोय. जेवढं फिराल तेवढंच भाडं. करेक्ट. पण या भाड्याच्या गाडीचं बिल 6 मुख्य गोष्टींवर अवलंबून असतं. 6 गोष्टी. अच्छा. चला, एक एक करून पाहूया. पहिली कोणती? पहिली आहे रिसोर्सचा प्रकार, म्हणजे रिसोर्स टाईप. रिसोर्सचा प्रकार. हो. तुम्ही कोणती सेवा वापरता यावर बिल अवलंबून असतं. साधं स्टोरेज वापरणं आणि एक शक्तिशाली व्हर्च्युअल मशीन म्हणजे VM वापरणं यात खूप फरक आहे. अच्छा. हे म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जाऊन फक्त वरण भात मागवणं आणि शाही थाळी मागवणं यातल्या फरकासारखं आहे. हा, बरोबर. दोन्हीने पोट भरतं, पण बिलात जमीन आसमानाचा फरक असतो. अगदी. प्रत्येक सेवेचं स्वतःचे एक रेट कार्ड आहे. कळलं. म्हणजे प्रत्येक वस्तूची किंमत वेगळी आहे. मग दुसरा घटक कोणता? दुसरा घटक आहे वापर, कन्झम्पशन. वापर. हो. आणि इथे ना 2 मुख्य मॉडेल आहेत. पहिलं पे ॲज यू गो. पे ॲज यू गो. नावावरूनच कळतंय. अगदी. नावाप्रमाणेच जेवढा वापर तेवढे पैसे. तुमच्या मोबाईलच्या पोस्टपेड बिलासारखं. सोपं आणि सरळ. आणि दुसरा प्रकार? तुम्ही म्हणालात तो जास्त रंजक आहे. हो, तो आहे रिझर्वेशन्स. रिझर्वेशन्स. रेल्वेच्या रिझर्वेशन सारखं काहीतरी का? अगदी तसंच. जसं आपण रेल्वेचा मंथली किंवा 3 महिन्यांचा पास काढतो, तसं इथे आपण मायक्रोसॉफ्टला वचन देतो. वचन म्हणजे कमिटमेंट. हो, एक कमिटमेंट की मी ही विशिष्ट सेवा 1 किंवा 3 वर्षांसाठी सतत वापरणार आहे. अच्छा. आणि या वचनबद्धतेच्या बदल्यात मायक्रोसॉफ्ट आपल्याला 72% प्रचंड सूट देतं. बापरे, 72%? हे तर खूप जास्त आहे. खूप जास्त. समजा एक साधारण VMचा खर्च महिन्याला 10,000 रुपये आहे. 3 वर्षांच्या रिझर्वेशनने तोच खर्च 3,000 रुपयांपेक्षा कमी होऊ शकतो. म्हणजे वर्षाला कितीतरी बचत झाली. हो. जर तुमच्या कंपनीकडे अशा 10 मशीन असतील तर वर्षाला 8 लाखांपेक्षा जास्त बचत होते. पण यात एक धोका पण आहे ना? बरोबर. काय? समजा आपण 3 वर्षांसाठी वचन दिलं आणि 6 महिन्यातच तो प्रोजेक्ट बंद झाला तर, किंवा आपली गरज बदलली तर, ते पैसे वायाच गेले ना? अगदी बरोबर. हाच तो मुद्दा आहे. रिझर्वेशन हा एक मोठा निर्णय आहे. ज्यांना खात्री आहे की त्यांचा वापर स्थिर राहणार आहे, त्यांच्यासाठी हा सोन्या चांदीचा पर्याय आहे. आणि ज्यांचे प्रोजेक्ट्स बदलत राहतात, त्यांच्यासाठी पे ॲज यू गो जास्त सोयीस्कर आहे. कळलं. तिसरा घटक कोणता? तिसरा घटक आहे भौगोलिक स्थान, जॉग्रफी. म्हणजे सर्व्हर कुठे आहे याने पण फरक पडतो. हो, खूप फरक पडतो. अझोरचे डेटा सेंटर्स जगभर पसरलेले आहेत. पण प्रत्येक ठिकाणी वीज, मजूर आणि टॅक्सचा दर वेगळा असतो. अच्छा. त्यामुळे एकाच सेवेचा खर्च अमेरिकेत वेगळा आणि युरोपमध्ये वेगळा असू शकतो. मुंबईतल्या कॉफीची किंमत आणि गावातल्या चहाची किंमत सारखी नसते, तसंच काहीसं. बरोबर. आणि यात तो डेटा ट्रान्सफरचा पण खर्च असतो ना? अगदी अचूक मुद्दा. डेटा एकाच रिजनमध्ये ठेवला तर खर्च कमी असतो, पण तो एका खंडातून दुसऱ्या खंडात पाठवायचा असेल तर त्याला डेटा इग्रेस फी लागते. म्हणजे आपला डेटा आंतरराष्ट्रीय प्रवास करतोय आणि त्याला विजा तिकिटाचा खर्च लागतोय. हा, अगदी तसंच. वा,
हे महत्वाचं आहे. पुढचे 3 घटक कोणते? चौथा आहे सबस्क्रिप्शनचा प्रकार, जसं की अझोर फ्री ट्रायल. म्हणजे दुकानातल्या आधी वापरून बघा मग विकत घ्या, ऑफर सारखं. बरोबर. पाचवा आहे अझूर मार्केट प्लेस. हे अझोरचा ॲप स्टोअर आहे. ओके. आणि शेवटचा 6वा घटक आहे देखभाल, मेंटेनन्स. आपण अनेकदा काही रिसोर्सेस तयार करतो आणि काम झाल्यावर ते डिलीट करायला विसरून जातो. हो, होतं असं. हे ऑर्फन रिसोर्सेस म्हणजे पिशाच्च्या सारखे आहेत, जे दिसत नाहीत पण आपलं बिल वाढवत राहतात. हे घटक समजले, पण हे सगळं इतकं गुंतागुंतीचं आहे की प्रोजेक्ट सुरू करण्याआधीच भीती वाटू शकते. हो ना. खर्च हाताबाहेर जाणार नाही याचा विश्वास कसा मिळवायचा? काहीतरी साधन असेलच ना? नक्कीच आहे. यासाठी अझ्योरने एक जादूची कांडी दिली आहे. जादूची कांडी? हो, प्राइसिंग कॅल्क्युलेटर. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, काय? की हे फक्त एक अंदाजपत्रक आहे, अंतिम बिल नाही. जसं आपण सहलीला जाण्यापूर्वी फ्लाईट, हॉटेलचा अंदाजे खर्च काढतो तसंच आहे. ठीक आहे. समजा आपल्याला दिवाळी सेलसाठी एक नवीन ई-कॉमर्स वेबसाईट तयार करायची आहे, तर अंदाजित खर्च काढण्यासाठी मी या कॅल्क्युलेटरमध्ये काय काय गोष्टी विचारात घेईन? छान उदाहरण आहे. चला विचार करू. सर्वात आधी आपल्याला वेबसाईट चालवण्यासाठी एक सर्व्हर लागेल, म्हणजेच एक व्हर्च्युअल मशीन. VM. बरोबर. कॅल्क्युलेटरमध्ये जाऊन आपण VM निवडू. मग ते विचारेल किती शक्तिशाली मशीन हवंय, किती रॅम, किती CPU. आपण आपल्या अंदाजानुसार एक पर्याय निवडू. हो. मग आपल्याला ग्राहकांची माहिती आणि उत्पादनांची माहिती साठवण्यासाठी एक डेटाबेस लागेल. आपण अझूर SQL डेटाबेस निवडू शकतो. आणि फोटो वगैरेसाठी? त्यासाठी स्टोरेज लागेल. आणि या सगळ्याचा खर्च वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असेल, बरोबर? म्हणजे मी रिजन म्हणून भारत निवडलं तर खर्च वेगळा आणि अमेरिका निवडलं तर वेगळा दिसेल. अगदी बरोबर. कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही रिजन निवडू शकता, ऑपरेटिंग सिस्टम निवडू शकता. अच्छा. आणि पे ॲज यू गो विरुद्ध रिझर्वेशन या दोन्ही पर्यायांची तुलना करू शकता. वाव. म्हणजे वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनचा खर्च पण तपासता येतो. हो. समजा स्टँडर्ड स्टोरेज ऐवजी प्रीमियम स्टोरेज वापरलं तर किती फरक पडेल हे सगळं तुम्ही इथेच तपासून बघू शकता. आणि सगळ्यात चांगली गोष्ट, हे कॅल्क्युलेटर वापरण्याचे कोणतेही पैसे लागत नाहीत, कारण यात प्रत्यक्षात कोणतीही सेवा सुरू होत नाही, फक्त हिशोब होतो. म्हणजे प्रोजेक्टला हात लावण्याआधीच आपण खर्चाचा पूर्ण आराखडा तयार करू शकतो. यामुळे निर्णय घेणं खूप सोपं होतं. अगदी. चला, खर्चाचा अंदाज तर घेतला आणि प्रोजेक्ट सुरूही केला, पण प्रत्यक्ष मीटर कसा फिरतोय यावर लक्ष कसं ठेवायचं? नाहीतर महिन्याच्या शेवटी बिलाचा आकडा पाहून हार्ट अटॅक यायचा. त्यासाठीच अझ्योरने एक वॉचडॉग दिला आहे, मायक्रोसॉफ्ट कॉस्ट मॅनेजमेंट टूल. वॉचडॉग? हो. हे टूल तुमच्या खर्चाचा एक्सरे काढून देतं. यात मुख्य 3 गोष्टी आहेत. पहिली म्हणजे कॉस्ट ॲनालिसिस. कॉस्ट ॲनालिसिस? हां. एक डॅशबोर्ड आहे जो तुम्हाला तुमचा खर्च कुठे आणि कसा होतोय हे आलेखांच्या आणि चार्टच्या मदतीने दाखवतो. क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंट सारखं? हो, पण जास्त आकर्षक आणि सोपं. तुम्ही पाहू शकता की VM वर जास्त खर्च होतोय की डेटाबेसवर. म्हणजे आपल्याला कळतं की नक्की गळती कुठे आहे. आणि दुसरी गोष्ट कोणती? दुसरी आणि खूप महत्वाची गोष्ट आहे कॉस्ट अलर्ट्स. हे तुमचं बजेट सांभाळतं. अलर्ट्स? यातही 3 प्रकारचे अलर्ट्स आहेत. पहिला बजेट अलर्ट्स. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी एक बजेट ठरवता, समजा 10,000 रुपये. जेव्हा तुमचा खर्च त्या बजेटच्या 80% किंवा 90% पर्यंत पोहोचतो, तेव्हा तुम्हाला एक ईमेल किंवा नोटिफिकेशन येते. गाडीतल्या लो फ्यूल वॉर्निंग सारखं? अगदी तसंच. हां. हा अलर्ट तर खूपच कामाचा आहे. मला आठवतंय, माझ्या एका मित्राच्या टीममधल्या नवीन मुलाने चुकून सर्वात महागडा डेटाबेस तयार केला. अरे देवा. आणि तो वीकेंडला तसाच चालू राहिला. सोमवारी सकाळी बिल बघून सगळ्यांची झोप उडाली होती. अगदी योग्य उदाहरण आहे. अशा चुका टाळण्यासाठीच हे अलर्ट्स आहेत. तेव्हापासून त्यांच्याकडे बजेट अलर्ट्स सक्तीचे आहेत. बरोबर. यात दुसरा आहे क्रेडिट अलर्ट्स, जो मोठ्या कंपन्यांसाठी असतो. आणि तिसरा आहे डिपार्टमेंट स्पेंडिंग कोटा अलर्ट्स. म्हणजे प्रत्येक विभाग आपापल्या बजेटमध्ये राहतो. हो. आणि या टूलमधला तिसरा भाग तो याहून प्रगत आहे असं ऐकलंय. हो. तिसरा भाग आहे बजेट्स. इथे तुम्ही फक्त अलर्ट नाही तर ॲक्शन पण सेट करू शकता. ॲक्शन म्हणजे काय? हे खूपच शक्तिशाली आहे. म्हणजे तुम्ही असा नियम लावू शकता की बजेट 80% झाल्यावर अलर्ट पाठवा, पण 100% ओलांडल्यावर ती विशिष्ट सेवा आपोआप बंद करा. काय सांगताय? म्हणजे सेवा आपोआप बंद होते? हो. मला वाटलं होतं की ते फक्त वॉर्निंग देण्यापुरतं आहे, पण हे तर गेम चेंजर आहे. विशेषतः डेव्हलपमेंट वातावरणासाठी जे अनेकदा रात्रीच चालूच राहतं. बरोबर.
यालाच म्हणतात सक्रिय व्यवस्थापन. घरात पाणी वाया जात असेल तर नुसतं ओरडण्याऐवजी थेट पाण्याची टाकीच बंद करण्यासारखा वेळ हे. यामुळे अनावश्यक खर्च पूर्णपणे टाळता येतो. अगदी. हे Azure मधील खर्च व्यवस्थापनाचा कणा आहेत असं मी म्हणेन. कणा? हो. टॅग्स म्हणजे आपण आपल्या रिसोर्सेसना लावलेले लेबल किंवा चिठ्ठ्या. जसं आपण घर बदलताना प्रत्येक बॉक्सवर किचन, बेडरूम, हॉल असं लिहितो ना. हो. त्यामुळे पसारा व्यवस्थित राहतो. अगदी. Azure मध्ये हजारो रिसोर्सेस असू शकतात. तिथे ही शिस्त खूप महत्वाची आहे. बरोबर. पण Azure मध्ये या चिठ्ठ्यांचा नक्की काय उपयोग? फक्त वस्तू ओळखण्यापुरता की अजून काही? याचे अनेक आणि खूप महत्वाचे उपयोग आहेत. पहिला आणि सर्वात महत्वाचा म्हणजे खर्च व्यवस्थापन. ओके, ते कसं? तुम्ही प्रत्येक रिसोर्सना त्याच्या विभागाचं नाव देऊ शकता, जसं की डिपार्टमेंट डॉट मार्केटिंग किंवा प्रोजेक्ट डॉट दिवाळी सेल. त्यामुळे महिन्याच्या शेवटी कॉस्ट मॅनेजमेंट टूलमध्ये तुम्ही सहज फिल्टर करून पाहू शकता की मार्केटिंग विभागाने किती खर्च केला अच्छा. किंवा दिवाळी सेल प्रोजेक्टवर नक्की किती खर्च झाला. बिलाचे अचूक तुकडे करून पाहता येतात. म्हणजे याचा फायदा फक्त फायनान्स टीमलाच नाही तर डेव्हलपर्सना पण होतो. कसा? त्यांना कळतं की त्यांच्या कोडमुळे कंपनीला किती खर्च येतोय. हीच ती खर्चाची जबाबदारीची संस्कृती. अगदी बरोबर. अजून काही उपयोग आहेत? ऑटोमेशन. हो. दुसरा उपयोग आहे ऑटोमेशन. हा माझा आवडता आहे. सांगा. तुम्ही अशी स्क्रिप्ट लिहू शकता की ज्या रिसोर्सेसवर environment.dev असा टॅग आहे ते सर्व संध्याकाळी 7 वाजता आपोआप बंद करा. आणि सकाळी 9 वाजता परत सुरू करा. अगदी. विचार करा, यामुळे डेव्हलपमेंटसाठी वापरले जाणारे रिसोर्सेस रात्री आणि वीकेंडला बंद राहतील आणि किती पैशांची बचत होईल. अप्रतिम. म्हणजे आपण आपल्या रिसोर्सेसना महत्वानुसार किंवा गोपनीयतेनुसार पण वर्गीकरण करू शकतो, जसं की इम्पॅक्ट, मिशन क्रिटिकल किंवा सिक्युरिटी, कॉन्फिडेन्शियल. ओहो. आणि हे सगळं नीट लागू व्हावं यासाठी आपण Azure पॉलिसी वापरू शकतो. Azure पॉलिसी ती काय करते? ही एक अशी सेवा आहे जी तुमच्या संपूर्ण Azure वातावरणासाठी नियम ठरवते. नियम? हो. तुम्ही अशी पॉलिसी लावू शकता की प्रत्येक नवीन रिसोर्सला ओनर आणि डिपार्टमेंट हे 2 टॅग लावणं बंधनकारक आहे. अच्छा. या पॉलिसीमुळे टॅग लावल्याशिवाय कोणी नवीन रिसोर्स तयारच करू शकत नाही. म्हणजे कोणताही रिसोर्स बेवारस राहत नाही आणि प्रत्येक खर्चाला एक जबाबदार व्यक्ती असते. अगदी. तर आज आपण Azure मधील खर्चाचं गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेतलं. खर्चावर परिणाम करणारे घटक, प्राइसिंग कॅल्क्युलेटर, चालू खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी कॉस्ट मॅनेजमेंट टूल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्याला एकत्र बांधून ठेवणारे टॅग्स. या गोष्टी लक्षात ठेवल्या की बिलाची चिंता कमी होऊन नियंत्रणाची भावना येते. हो. पण आज आपण खर्च व्यवस्थापित करण्याबद्दल बोललो, मॅनेज करण्याबद्दल. करून असा विचार करता येतो की कोणता रिसोर्स कमी वापरला जातोय, कुठे आपण स्वस्त पर्याय निवडू शकतो किंवा कोणत्या मशीनचा आकार गरजेपेक्षा मोठा आहे का. बरोबर. म्हणजे फक्त बिल पाहण्याऐवजी त्या बिलातून शिकून पुढच्या वेळी अजून स्मार्ट खर्च कसा करता येईल हा विचार महत्वाचा आहे. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. हो. अगदी. आणि याच विचारासोबत ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न सोडून जाते. कोणता? आपल्या संस्थेत जाऊन कोणत्याही एका Azure रिसोर्सकडे बोट दाखवून विचारा, या खर्चाचा मालक कोण आहे, याची जबाबदारी कोणाची आहे. जर या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळालं तर समजावं की खर्चाची योग्य संस्कृती रुजायला सुरुवात झाली आहे. आणि जर नाही मिळालं तर आजच्या चर्चेची सुरुवात तिथून करायची आहे. याच विचारासोबत आजची सविस्तर चर्चा इथेच संपवूया. धन्यवाद. धन्यवाद.